हॅलो आणि वेलकम, सर्वांचं स्वागत आहे. तर रिसेंटली तुमची एक्झाम झालेली असेल कंप्लीट 12वीची. आता पूर्ण फोकस तुमचा येणाऱ्या जेईच्या अटेम्प्टवर असेल मेन्सच्या एप्रिलमधल्या. तर ते लक्षात ठेवून आपण आजपासून रोज 2 क्वेश्चन तरी जेई मेन्सची प्रॅक्टिस म्हणून करूया वेगवेगळ्या टॉपिकवरची, जसे सिरीजमध्ये असेल अवेलेबल. फारच छान. ठीक आहे. तर आजचा क्वेश्चन आपला आहे लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी समेशन n रन्स फ्रॉम 1 टू इन्फिनिटी k क्यूब प्लस 6k स्क्वेअर प्लस 11k प्लस 5 डिवाइड बाय k प्लस 3 चा होल फॅक्टोरियल. त्याची व्हॅल्यू काढायची आहे. आता जेव्हा कधी सिरीज इन्फाइनाइट पर्यंत चालली आणि त्याचा आन्सर काहीतरी नंबर येत आहे तर सिरीज कन्वर्जिंग आहे. कन्वर्जिंग काय असते ते सध्या विसरून जा. पण साधी गोष्ट आहे, याला जर आपण सेपरेट केलं तर प्लस आणि मायनस कॅन्सल होते. सेपरेट करायला फॅक्टर काढावं लागेल. आता फॅक्टर काढायचे म्हणून मी डिटेलमध्ये घेतोय क्वेश्चन, नाही तर डायरेक्टली आन्सर लिहू शकलो असतो. तुम्हाला फॅक्टर सांगतो कधी कसे काढले तर बघा. आपलं इक्वेशन आहे k क्यूब प्लस 6k स्क्वेअर प्लस 11k प्लस 5. आता जर मी याची ॲडिशन केली समजा नंबर्सची, पुढे मायनस दिसत नाही आहे म्हणजे अल्टरनेट प्लस मायनस ते होणार नाही. सगळ्या ठिकाणी प्लस आहे तर मी अल्टरनेट नंबरची ॲडिशन करतो. बघा इथे 1 आणि 11 किती झाले 12, 6 आणि 5 किती होते 11. मग जर मला 12 मायनस 12 करायचे असेल तिथे पण 6 पाहिजे. मग इथे जर 6 घेऊन यायचं आहे तिथे मी 6 मध्ये 1 एक्स्ट्रा वाढला आणि तो -1 केला. म्हणजे काय झालं आता इथे 6 आणि 6 12 आणि हा पण 12 झाला. तर जेव्हा कधी असं पॉसिबल असेल त्याचा अर्थ k = -1 हे आपलं एक रूट आहे. कुठल्या इक्वेशनचा? फक्त या इक्वेशनचा आहे. याचा -1चा नाही, -1 सोबत सोडला आपण. मग याचे रूट काढणं आपलं काम आहे. आधी एक रूट आपल्याला भेटला, बाकी रूट कसे काढायचे? सिंपल डिव्हिजननी, सिंथेटिक डिव्हिजन. 1 6 11 आणि 6 घेतलाय. -1 तुमचा रूट आहे. पहिला नंबर तसाच हा झाला -1, ॲडिशन करा 5 राहिले, -5 अगेन ॲडिशन करा 6 राहिले, -6 अगेन ॲडिशन करा 0. हे जर तुमचे उरलेले 2 फॅक्टर x² प्लस 5x आणि प्लस 6 याचे सिम्प्लिफाय फॅक्टर केले तर तुम्हाला ऑलरेडी माहिती असतील x+2 आणि x+3. तर बघा आपल्याकडे 3 फॅक्टर आले. पहिला हा फॅक्टर मी एक्सच्या फॉर्ममध्ये लिहिला. पहिला k+1, दुसरा फॅक्टर झाला आपला k+2 आणि तिसरा फॅक्टर झाला k+3. कशाचा? इथपर्यंतचा -1 पकडलेला मी. आता मला फॅक्टर मिळालं तर मी इझिली काहीतरी कॅन्सल करू शकतो. तर ते आपण लिहूया आता. सो समेशन मी लिमिट वगैरे नंतर लिहिणार आहे. n टेन्स टू 1 टू इन्फिनिटी. वरचे फॅक्टर लिहिणार आहे मी. हा माझा आहे k+1, k+2, k+3 आणि -1. हा -1 इथला जो बाकी होता टोटल डिवाइडेड बाय k+3 चा फॅक्टोरियल. ओके, k+3 चा फॅक्टोरियल. आता आपण सेपरेट करू. सेपरेट करणं खूप सोपं आहे. एक फॅक्टर त्याच्यासोबत, एक फॅक्टर त्याच्यासोबत, नो प्रॉब्लेम. n = 1 टू इन्फिनिटी. त्याला k+1, k+2, k+3 डिवाइडेड बाय k+3 चा फॅक्टोरियल लिहितो मी ऍक्च्युली. सो k+3 एक नंबर आणखी कमी करा, k+2 आणखी एक नंबर कमी करा, k+1 आणखी एक नंबर कमी करा आणि हा k चा फॅक्टोरियल झाला. ठीक आहे. आणि मायनस इथे झालं k+3 चा फॅक्टोरियल. हे आपल्याला समेशन काढायचं बेसिकली. काही मोठं काम नाही, एवढंच आपल्याला करायचं होतं. बाकी काय होते बघा. k+1 कॅन्सल, k+3 गेला, k+2 गेला. तर बेसिकली आपलं समेशन आहे n = 1 टू इन्फिनिटी. इथे आहे 1/k फॅक्टोरियल -1/k+3 चा फॅक्टोरियल. संपलं, एवढं होतं. आता याच्यामध्ये बघा फॅक्टोरियलचं तुम्ही आता सेपरेट नाही करू शकत, कारण फॅक्टोरियलमध्ये कॉमन काढून सेपरेट नाही करता येत. तर आपण याची सिरीजच बनवू. जर सिरीज बनवली तर बघा सिरीज कशी बनते. तू फक्त पहिला सिरीज लिहितो आधी, दुसरं नंतर लिहितो. पहिली सिरीज लिहितो म्हटलं मी, व्हॅल्यूज पुट करून. आता सो पहिले 1/1 फॅक्टोरियल आणि यांची व्हॅल्यू 1 आहे. n लिहिला, ॲक्च्युली k असायला पाहिजे होता. ओके, k टेन्स टू इन्फिनिटी, नो प्रॉब्लेम. k आहे तो सगळ्या ठिकाणी, चुकीने मी n लिहिला. ठीक आहे. सो k ची व्हॅल्यू 1 ठेवली, 1 फॅक्टोरियल. नंतर नंबर आणखी एक वाढला, 2 फॅक्टोरियल प्लस 3 फॅक्टोरियल अँड सो ऑन अप टू इन्फिनिटी. मायनस इथे व्हॅल्यू पुट करून बघा 1/1 + 3 किती झाला 4 फॅक्टोरियल, 5 फॅक्टोरियल प्लस 6 फॅक्टोरियल अँड सो ऑन. राईट. अशा प्रकारे आपला आन्सर झाला. आता याला सॉल्व करणं काही कठीण नाही आहे. का बरं कठीण नाही आहे?
कारण की एक तर तुम्ही याच्या समोरचे सगळे एकमेकांसोबत कॅन्सल करू शकता किंवा याला तुम्ही सिरीजच्या फॉर्ममध्ये लिहू शकता, ही तुमची चॉईस आहे. काय म्हटलं की याला तुम्ही एक तर कॅन्सल करू शकता किंवा सिरीजच्या फॉर्ममध्ये लिहू शकता. कॅन्सल करतो म्हटलं तर याच्या पुढचे जे पण नंबर आहे 4 फॅक्टोरियल वाले सगळे काय होणार, कॅन्सल आउट होईल. काय इथं 4 फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियल 6 फॅक्टोरियल ते सगळे इन्फाइनाइट पर्यंत कॅन्सल होईल. फक्त करायला आपल्याकडे 1 + 1/2 + 1/6. आता त्याचं कॅल्क्युलेशन जर करतो म्हटलं तर सगळं 6 आहे, वरती 6 आला +3 आला +1 आला, 6 4 10 10/6. सो बेसिकली 5/3 इज आपला आन्सर. करेक्ट, 5/3. सिंपल. जर तुम्हाला सिरीज माहिती असेल तुम्ही सिरीजच्या फॉर्ममध्ये लिहू शकता. ही जी एक्सपोनेंशियल सिरीज आहे ती कशाची आहे, ती सिरीज आहे आपली e-1 ची सिरीज. ती सिरीज कशाची आहे, e-1 ची सिरीज. सो जर याला मी इथून स्टार्ट केलं तर ही माझी सिरीज झाली पहिली सिरीज e-1 ची. आणि मायनस आता e-1 ची सिरीज करायला आपल्याला सुरुवात करावी लागते 1 पासून समोर. ठीक आहे, 1/1 फॅक्टोरियल पासून सुरुवात करावी लागते. इथे 1/1 फॅक्टोरियल नाही, त्यातून काय मायनस करावं लागेल, -1/1 फॅक्टोरियल, -1/2 फॅक्टोरियल, -1/3 फॅक्टोरियल. आणि हेच नंबर जर मी इथे ॲड केले 1/1 फॅक्टोरियल +1/2 फॅक्टोरियल +1/3 फॅक्टोरियल. ठीक आहे, जर तुम्ही सिरीज इथे ॲड केली, बघा ॲड पण केलं आणि सबट्रॅक्ट पण केलं तर सिरीज चेंज झालेली नाही. पण ही जी पूर्ण सिरीज आहे ही आपली आहे e-1. ही सिरीज किती आहे, e-1. आणखी काय मायनस केलं आपण, हे मायनस केलं -1/1 फॅक्टोरियल, -1/2 फॅक्टोरियल, -1/3 फॅक्टोरियल. थोडं सिम्प्लिफाय करा त्याला. e-1 -e -+1 +1 +1/2 फॅक्टोरियल +1/3 फॅक्टोरियल. ये कॅन्सल, 1 कॅन्सल. याला सॉल्व करतो म्हटलं तर 1/2 +1/6 which is basically equals to 5/3. असं सॉल्व करा किंवा असं सॉल्व करा. मेन मुद्दा काय होता की याला फॅक्टराइज कसं करायचं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवलं. काही ठिकाणी आपल्याला ऍडजस्टमेंट करावं लागतं, जसं इथे करून दाखवलं मी तुम्हाला ऍडजस्ट. सोपा क्वेश्चन होता. जर तुम्हाला हे एकदम समजलं असतं तुम्ही 2 ते 3 स्टेपमध्ये क्वेश्चन सॉल्व करू शकले असतात. अंडर 1 मिनिट किंवा अंडर 1 मिनिट 30 सेकंड हा क्वेश्चन सॉल्व होतो. राईट, तर ठीक आहे, समजलं असेल असे आशा करतो. भेटूया परत नेक्स्ट क्वेश्चनमध्ये.